मित्रांनो, माझ्यापाशी आहे ही इलेक्ट्रॉनिक कार, जी की ई व्ही म्हणून जे नाव आहे. तर ई म्हणजे इथून आणि व्ही म्हणजे वरपर्यंत. तर असं का बोलतोय हे तुम्हाला नंतर कळेल. आणि ह्या गाडीमध्ये असे काही हसण्यासारखे फीचर ह्या कंपनीने दिलेले आहेत की तुम्ही बघून खरंच म्हणजे हसताल. तर काय फीचर आहेत बघूत आपण. आता ही आहे गाडीची चावी. तर मी जसं या गाडीला अनलॉक करील तर ही गाडी ऑटोमॅटिक चालू होईल. हिला मध्ये बसायची गरज नाही या कोणतं बटन दाबायची गरज नाही. ही ऑटोमॅटिक गाडी चालू होईल. हे तुम्ही बघू शकता. मी करतो अनलॉक. जसं डोर उघडेल तर गाडी तुम्हाला ऑन दिसेल, बघू शकता. ऑटोमॅटिक गाडी ऑन झालेली आहे. AC चालू आहे, स्क्रीन चालू आहेत, पार्किंग मध्ये आहे. ह्या वयाच्या मध्ये बघा तुम्ही मीटर चालू आहे याचं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हिचे जे घेर आहेत ते पहिले इथं होते खाली, ते आता इथे इंडिकेटरच्या जागेवर दिलेले आहेत. स्क्रीन तर बघा तुम्ही, स्क्रीन तर अशी दिली की घरातली जी LED असते ती ह्या गाडीमध्ये बसवलेली. म्हणजे लेकर आता घरातून डायरेक्ट गाडीमध्ये येऊन बसतील. घरात जर TV बघू दे नाही गेले तर डायरेक्ट इथं गाडी इथे येऊन बघायचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ही गाडी रस्त्यानं चालते त्यावेळेस ज्यावेळेस लेन आपण चेंज करतात रस्त्याची, तर ही गाडी मशीन ओढल्यासारखी ओढती. हिला ज्यावेळेस इंडिकेटर टाकतात ना त्यावेळेस ही गाडी चेंज करते. नाहीतर अशी स्टेरिंग ओढती ती जशी म्हैस आपण ओढतात रानामध्ये, त्या पद्धतीने ही गाडी ओढती साईडनं. आणि तर ह्याची जे निगेटिव्ह पॉईंट आहेत मित्रांनो, तर ह्या काही इथं हे दिलेलं आहे हँड ब्रेक. तर आता कधीही माणूस चालविताना ह्याचं निगेटिव्ह काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आता मी सहज बसलोय, माझी हाईट आहे, तर सहज ह्या काही बटन दबलं जातंय. तुम्ही बघू शकता हँड ब्रेकचं बटन आहे ते कुठं दिलंय. ह्या कंपनीला अक्कल नावाची चीज आहे का बघा तुम्ही. एक सिम्पली चलत गाडीचं हँड ब्रेक जर दबलं तर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. कारण की मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि हे बटन इथं चुकीच्या ठिकाणी दिलं आहे. कारण की सहज चालविताना ब्रेक दाबू द्या, एक्सलेटरवर पाय ठेवू द्या, सहज पाय तिथं जातो. आपला जे घुटणार आहे ते तिथं जातं. आणि त्याला प्रेस केल्यासच यावं काही खाली प्रेस होतं ही, तर खाली प्रेस झाले ते ही होऊन जाते, हँड ब्रेक लागतं याचं. तर आणि जी बाकीची दुसरी गोष्ट आहे, तर इलेक्ट्रॉनिक गाड्या घेताना कधी बी लक्ष करा की ह्या गाडीमध्ये सेफ्टी फीचर लय कमी आहेत. डायरेक्ट ही यमराज पस्तोर नेण्याची गाडी, कारण की ह्या गाडीला समोर इंजिनच नाही. एक प्रकारचा जी माचीसची डब्बी असते त्या प्रकारे ही गाडी आहे. तर पुढे समोर जर समजा हिला डिक्की दिलेली, मोकळं दिलेली सारं, तर एखाद्या वेळेस जर कुठं ॲक्सिडेंट झाला, समजा ॲक्सिडेंट झाला, तर हिला ते पहिलं डिझेलच्या ज्या गाड्या होत्या, पेट्रोलच्या ज्या गाड्या होत्या, त्या इंजिनमुळं कमीत कमी जो मधला व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत येण्यासाठी ती इंजिन पूर्ण तुटून यावं लागत होतं. पण आता ह्या गाडीला कसं आहे, समजा मोकळा असल्यामुळं पुढे जर धडक बसली, कुठं ठोकलं गाडीनं, तर डायरेक्टलं म्हणजे त्याला जी सपोर्ट सिस्टम राहतं जी मधपर्यंत यायचं, ती पूर्ण ह्या गाडीला कुठंच सिस्टम दिलेलं नाही. तर इझिली म्हणजे जीव धोक्यात टाकण्याच्या ह्या गाड्या आहेत. तर त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणलं की ई म्हणजे इथून, व्ही म्हणजे वरपर्यंत. तर जी इंजिनचा सपोर्ट राहत होता पुढे, ती सपोर्ट ह्याला नाही. आणि मधल्या माणसांना जे प्रवास करणारे आहेत या ड्रायव्हर असतील तर त्यांना समजा धोकादायक म्हणलं तर ही गाडी आहे. तर तुमचं काय मत आहे मित्रांनो, ह्या गाड्या घ्यायच्या का न घ्यायच्या, तुम्हाला काय मत आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा.